नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यापर्यंत माहीमपासून मोर्चा निघलेला मराठी बांधवांचा मोर्चा निघलेला महाराष्ट्रात. मुंबईमध्ये मराठी बांधवांचा लाखांनी एकजुटीने मराठ्यांनी आपली ताकद दाखवली. मराठी बांधवांनी महाराष्ट्रात आपण मुंबईमध्ये राहतो. मुंबई आपल्या कुणाच्या बापाची मुंबई नाही, मराठी रक्तांची आहे मुंबई, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची आहे. आज तुम्ही असं संपूर्ण महाराष्ट्रात आज एकजुटीनं तुम्ही ताकद दावली. असं संपूर्ण महाराष्ट्रात एकजुटीनं लावा तुम्ही. आता महाराष्ट्रातला मराठी माणूस उशीर न जागा झाला, पण कानाखाली आवाज काढला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने. मुंबईमध्ये लाखोनी मोर्चामध्ये माणसं मराठी बांधव पोलिसांनी लाठीचार्ज केले. मराठी माणसं म्हणले आम्ही मराठी भाषासाठी आम्ही जेलमध्ये गेलं तर चालेल, आम्हाला जेलमध्ये मारलं तर चालेल, आम्ही जेलमध्ये आंदोलन करीन. महाराष्ट्रातली ही स्थिती, महाराष्ट्रातलं व्यक्तित्वमत्व, चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता, मराठी भाषेवर कुठं अत्याचार होईल, कुणावर भ्रष्टाचार होईल, मी तिथं मुद्दे घेतो, मी तिथं बोलतो. मी कोणाला असा काट भेट नाही, मला पण धमकी. आज मराठी माणसाची एकजुटीची ताकद दावली. आज तुम्हाला सांगतो आपल्या इधरमधनं ह्याच्यामधनं त्याच्यामधनं हे सामान येतं, हे राशन ह्यानी हे राशन खरीदते ते, हे करते, ही एजंट आहेत, ते एजंट आहे ते, आणि हे आपलंच माल घेऊन आपल्याला विक्री करते ते. आणि महाराष्ट्रात राहून आपल्या इतका माज कुठून आला, ही माज उतराय महाराष्ट्रातली पब्लिक, महाराष्ट्रातली जनता, शिवरायांची मावळं आणि छत्रपती शिवरायांची मावळं. संपूर्ण महाराष्ट्रातला मराठी माणूस रस्त्यावर मुंबईमध्ये मीरा रोडवरनं लाखांनी मोर्चामध्ये मराठी बांधवावर लाखांनी समर्थक होते. तिथं मोर्चामध्ये मराठ्यांच्या हक्कांसाठी मराठ्यांच्या आणि महाराजाचे झेंड घेऊन, छत्रपती शिवरायांचे झेंड घेऊन होती मोर्चाला. मी व्यक्तित्वमत्व करतो, मोर्चाला शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातला दबंग चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या माझ्या हिंदू बांधवांना, आम्ही मराठी भाषेचा विरोध करत नाही. मराठी भाषा ह्या कोणाच्या भाषेचा विरोध करत नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी भाषा चालायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या राहणारी मराठी माणसाचा अधिकार पाहिजे. मराठी भाषा आमची जपली पाहिजे. मराठी भाषा मूल्य आमची, मराठी अस्मितेला जपलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या आज ही स्थिती चालली आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माणूस राहणाऱ्याला आधी मराठी भाषेचा मान पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुलांना नोकरी लागत नाही, मराठी माणूस आहे म्हणून लवकर नोकरीला घेत नाही. ते मुंबईमध्ये, महाराष्ट्रातही मुंबईमध्ये इतका मोठा जरी मोर्चा चालला माहीममधनं, काय तरुणावरनी लाठीचार्ज झाली, ही झाली, पोलिसांनी ही केलं. पण महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याला हिंदवी स्वराज्यामधनं चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्रातल्या जनतेला हे एक मॅसेज देतोय. आता तुम्ही मराठी बांधवांनी एकजुटीनं ताकद दावली. तुम्ही अशा संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आणि युवकांसाठी अशी ताकद दावा तुम्ही. आणि महाराष्ट्रात चांगदेव जाधवच्या पाठीशी असत तुम्ही एकजुटीनं मराठी माणूस पुढं चालला तर त्याला सपोर्ट द्या, तुम्ही समर्थक द्या. ती मराठी माणूस पुढं जाऊन भविष्यात काहीतरी महाराष्ट्रासाठी करू शकत आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यासाठी महाराष्ट्रात ही जरी स्थिती चालली, महाराष्ट्रात सरकार कधी बदलेल काय सांगता येत नाही. पुढच्या टर्मला सरकार बदलेल काय सांगता येत. ज्यांना जर जनता आहे कोणाला पाडू शकत आहे, जनता कोणाला आणू शकत आहे, निवडून आणू शकत आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या हातात आहे, महाराष्ट्रातल्या मायबापांच्या हातात आहे. महाराष्ट्रात मी व्यक्तित्वमत्व करतोय. चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता, मराठी माणूस, महाराष्ट्रातला पहिला मराठी माणूस महाराष्ट्रातल्या मातीतला आहे. मराठी माणसाने देशासाठी लय काय केलं, लढलंय. पण मराठी भाषेवर कुठं अत्याचार होईल, महाराष्ट्रातला मराठी माणूस शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरलं, आंदोलन करेल. तुम्हाला सांगतो, मराठी बांधवांना सांगतो, माझ्या हिंदू बांधवांना सांगतो, जे आता मुंबईमध्ये जे मोर्चे चाललाय ते मराठी भाषांसाठी, मातृभाषा आहे मराठी चालायला पाहिजे, मराठी बोलायला पाहिजे, हे सगळं यायला पाहिजे. हे चांगदेव जाधव सामाजिक कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं रक्त सळसळ करायसाठी काही तरुण होती, युवक होते, काय बुजुर्ग होते, काय आया बहिणी होती, सगळी 18 पकड जातीची त्या मोर्चामध्ये सहभागी होते. मीरा रोडनं मोर्चा चाललेला. ही संपूर्ण महाराष्ट्रात आज गोष्ट हलवायची ही झाली आहे. पण महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्ही ही अशी ताकद दावली, उशीरनं ताकद दावली, ह्यांना आपण पाठबळ दिलं. ही संपूर्ण महाराष्ट्रात बिहारी, गुजराती, मारवाडी वाढली, आपल्या राज्यात कमवून, आपल्यावर दादागिरी करून, आपल्यावर हुकुमशाही करून आपली मातृभाषा मराठी संपवाय बघते ती. आणि ही तुम्ही ह्याच्या आधी लवकर केलं असतात, ही तिथी महाराष्ट्रात झाली नसती आणि हे दिवस आपल्याला बघायला लागलं नसतं. हे महाराष्ट्रातलं माझं व्यक्तित्वमत्व, हे आजचं भाषण माझं, जे काय महाराष्ट्रात व्हायचं आहे ते होऊ द्या, मी काय घाबरत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.